गुड MC. इथं मी गायकवाड काकांच्या शेतात आलेली आहे. त्यांचं हे शेत एकदम मुरमाट होतं, काहीही पिकत नव्हतं, पण त्यांनी आता ही कांदा लागवड केली आहे. आणि कांदा लागवडीच्या आधी त्यांनी आपलं हायड्रोजल टाकलं आहे, एकरी 3 किलो. व्यवस्थित त्याचं सगळं मशागत केली आणि आता कांदे लावलेत. कांदे बघू शकता तुम्ही, हिरवेगार आहेत. आणि आता मी त्यांच्या शेतात आलेली आहे. हे सगळे त्यांचेच कांदे आहेत. हे आता इथं उभे आहेत. मी एकदा फक्त तुम्हाला कांद्याचा प्लॉट दाखवते. पूर्णपणे हिरवागार, 1च महिन्याचे कांदे आहेत हे, बघू शकता. तर आपल्याला गायकवाड मावशी सांगतील की त्यांच्या कांद्याचा रिझल्ट. बोला. गुड MC. आपण सुरुवातीला म्हणजे वावर, आमची शेती ही शेती म्हणजे अशी एकदम खडकाची आहे आणि शिवाय लेवल नव्हती. आता आम्ही लेवल केली. लेवल केल्याच्या नंतर रोटर मारला. रोटर मारल्यावर ती आपलं हायड्रोजल टाकलं आणि मग नंतर सारे पाडले आणि कांदे लावले. कांदे लावल्याच्या नंतर आता कांदे महिन्याचे झाले, म्हणजे तणनाशक मारले. आता खुरपणीला आले. आता खुरपतोय. पण महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कांद्याला इतका सुंदर रिझल्ट आहे का हायड्रोजलमुळं कांद्याची पात सुद्धा इकडे तिकडे नाही. आता आम्ही खुरपतोय म्हणून ती वाकडे तिकडे होती, नाही तर आहे ती सरळच्या सरळचे. 2-3 दिवसात आम्हाला भरणी करावं लागतं. एकदम सुंदर रिझल्टच छान आहे. आणि पाणी तुम्हाला किती दिवसाला भरायला लागायचं ह्या जमिनीला आधी, हायड्रोजलच्या आधी? 4-5 दिवस जर भरलं ना, कारण फार खडखडीत होत होतं. आणि आता 8-10 दिवसही जातात. अच्छा, आता पात बघून घ्या, हिरवीगार आहे, कुठंही पिवळेपणा नाही. मी आता रस्त्याने पण आले तर कितीतरी याच्यापेक्षा मोठे कांदे आहेत, पण पिवळी पडलेली पात. पण यांची IMC सोडून आम्ही अजून काहीच केलं नाही. IMC सोडून काहीच नाही, सगळं आपलंच चाललंय. बूस्टर, ॲक्टिवेटर, स्प्रे पण आणि पाण्यात पण. दर पाण्याला कसं सोडताय तुम्ही बूस्टर? आम्ही पाण्यातून ते बूस्टर लिटरला 1 बॉटल आहे ना. हां, 1 लिटर. हां, पहिलं आम्ही ॲक्टिवेटर सोडतो. अर्धा तास आम्ही थांबतो. त्याच्यानंतर टाकून आणि बॅरलमध्ये टाकून आम्ही नळा वाटून मोठ्या पाण्यात सोडून देतो. अच्छा, आणि स्प्रेला पण तेच? स्प्रेला पण तेच. आपलं जे प्रमाण आहे आम्हाला. हां हां, आम्ही एकदम खुश आहे. आम्ही दुसरी औषधं पण नाही वापरली, काय नाही. अजून महिन्याला सुद्धा 4-5 दिवस कमी. बरं, बाकी शेतकऱ्यांनी वापरावं का नाही? वापरलंच. ऊसाला वापरतो, परत बंगला शेजारी तिथे कांदे त्याला पण वापरतो, घासाला वापरतो. सगळ्याला आम्ही ते बूस्टर, ॲक्टिवेटर, ॲलोवेकेल आणि ग्रॅन्युल ते सगळं वापरतो. आता पुन्हा ग्रॅन्युल टाकायचं आम्हाला खुरपणी झाल्यानंतर. हां, तर हे शेतकरी आपले असोसिएट पण आहे, एक छान लीडर पण आहे आणि उत्तम शेती करतात ते. म्हणजे पूर्वी उत्तम शेतीच होती, नंतर बाकीचा व्यापार आणि नोकरी असायची. तर खरंच ही आता ह्या काळात सुद्धा उत्तम शेती हीच पहिल्या क्रमांकावर असणार आहे, हे ह्या गायकवाड कुटुंबाने दाखवून दिलेलं आहे. आणि परत एकदा आपण पुढचा 1 महिन्यांनी ह्याचा व्हिडिओ 100% काढायला येऊ, हा कांदा बघायला. थँक्यू.